नमस्कार, मी गायत्री पिसेकर तरे. जय महाराष्ट्राच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांना अखेरचा निरोप दिला जात आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत यांना अखेरचा सलाम दिला जात आहे. त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. नवी दिल्ली येथे त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांना अखेरचा सलाम करण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचं दुर्दैवी असं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशावरती शोककळा पसरली. थेट दृश्य आपण पाहत आहोत. बिपिन रावत यांची अंत्ययात्रेची ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. लष्कर प्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत ये भीड़ उमड़ी है, उसको देखकर यही कहा जा सकता है कि ये भारत के नौजवान हैं, अपने वीर सपूतों को नमन करना जानते हैं. ये संदेश सिर्फ भारत के लिए नहीं, हम सब के लिए नहीं, बल्कि पूरी दुनिया के लिए. लष्कर प्रमुख म्हणून निवृत्त झालेले जनरल बिपिन रावत हे देशातले पहिले चीफ ऑफ डिफेन्स म्हणजे सीडीसी होते. अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी अंत्ययात्रेदरम्यान गर्दी केली आहे. नवी दिल्लीची थेट दृश्य आपण पाहत आहोत. लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्या कामकाजामध्ये समन्वय साधणं तसंच देशाची लष्करी ताकद वाढवणं हे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांचं मुख्य काम आहे. बिपिन रावत यांनी हे काम साधलं. बिपिन रावत 31 डिसेंबर 2019 पासून या पदाचा कार्यभार सांभाळत होते. बिपिन रावत हे 3 वर्ष लष्कर प्रमुख होते. लष्कर प्रमुख होण्यापूर्वी रावत यांनी पाकिस्तान, चीन आणि ईशान्य भारताच्या सीमेवरील जबाबदारी सांभाळली होती. संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार असल्यामुळे लष्कराच्या तिन्ही विभागातील कामांवरती त्यांचं लक्ष असायचं. त्यांच्याकडे डिफेन्स एक्विजिशन काउन्सिल म्हणजे डीएसी आणि डिफेन्स प्लॅनिंग कमिशन म्हणजे डीपीसी या संरक्षण मंत्रालयातील महत्त्वपूर्ण विभागांच्या जबाबदाऱ्या होत्या. त्यांनी अतिशय जबाबदारीनं पार पाडल्या. संरक्षण मंत्रालयामध्ये ते लष्कर विभागाचे सचिव म्हणजेच डीएमए म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता. हा संरक्षण मंत्रालयाचा 5वा आणि सगळ्यात नवा विभाग होता. ते लष्करातील खरेदी, प्रशिक्षण आणि रिक्त जागा भरण्यासाठीही प्रोत्साहन द्यायचे. ते अंदमान निकोबार स्ट्रॅटेजिक फोर्स कमांड, अंतराळ, सायबर आणि स्पेशल फोर्स कमांड सारख्या ट्राय सर्व्हिस एजन्सीचे प्रमुख होते. तसेच सीडीएस ऑफ स्टाफ कमिटीचे म्हणजे सीओएससी स्थायी अध्यक्ष होते. न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. वैयक्तिक आणि व्यवस्थेशी संबंधित प्रकरणावरती त्यांनी राजकीय नेतृत्वाला निष्पक्ष सल्ला दिला. शत्रूशी थेट भिडणारे असे अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. अतिशय धडाडीचं असं त्यांचं नेतृत्व होतं. रावत हे शत्रूशी थेट भिडणारे अधिकारी म्हणून ओळखले जायचे. काश्मीरमधील फुटीरतावाद्यांना त्यांनी थेट आव्हान दिलं होतं. तसंच घुसखोरी केल्यास जमिनीत गाडू अशा शब्दात त्यांनी पाकिस्तानला इशारा दिला होता. सोबतच आपण आपल्या सैनिकांना लढायला सांगू शकतो, मरायला नाही, असं रावत यांनी म्हटलं होतं. त्यांची अनेक वक्तव्य प्रसिद्ध होती. सीडीएस
IAS अधिकारी CDS जनरल बिपिन रावत यांची अंत्ययात्रा आपण पाहत आहोत. CDSचं मुख्य काम म्हणजे लष्कर, हवाई दल आणि नौदल यांच्यामध्ये समन्वय साधणं. त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये हे काम अतिशय ताकदीनं पार पडलं. संरक्षण मंत्र्यांच्या प्रमुख सल्लागारांपैकी ते एक होते. तिन्ही सैन्यांमध्ये समन्वय साधायचं काम त्यांनी महत्वाचं काम पार पडलं. बिपिन रावत यांचा जन्म 16 मार्च 1958 साली डेहराडून येथे झाला. बिपिन रावत यांचे वडील LS रावत हे देखील लष्करामध्ये होते आणि त्यांचं बालपण सैनिकांमध्ये गेलं. त्यांचं प्राथमिक शिक्षण शिमल्यामधल्या सेंट एडवर्ड स्कूलमध्ये झालं. त्यानंतर त्यांनी इंडियन मिलिटरी अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि डेहराडूनला गेले. त्यांची तिथली कामगिरी पाहून त्यांना पहिलं सन्मानपत्र देखील देण्यात आलं होतं, ज्याला स्वॉर्ड ऑफ ऑनर असं म्हटलं जातं. स्वॉर्ड ऑफ ऑनरनं त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याचं ठरवलं आणि ते अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी सर्व्हिस स्टाफ कॉलेजमध्ये पदवी प्राप्त केली. त्यासोबतच त्यांनी हाय कमांडचा कोर्सही केला. अमेरिकेमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी तिथेच न थांबता भारतात येण्याचं ठरवलं. देश सेवेसाठी त्यांनी आपलं जीवन अर्पित केलं. बिपिन रावत अमेरिकेमधून परतले आणि त्यानंतर त्यांनी सैन्यामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या प्रयत्नांना 16 डिसेंबर 1978 साली यश मिळालं. त्यांना गोरखा 11 रायफल्सच्या 5व्या बटालियनमध्ये सामील करण्यात आलं. येथून त्यांचा लष्करी प्रवास सुरू झाला. इथं त्यांना सैन्याचे अनेक नियम शिकण्याची संधी मिळाली. रावत यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की गोरखामध्ये राहून त्यांना जे शिकता आलं ते इतरत्र कुठेही शिकता आलं नसतं. इथं त्यांना लष्कराची धोरणं समजून घेतली, धोरणं तयार करण्याचं कामही त्यांनी केलं. लष्कराच्या अनेक पदांवरती क्रॉप्स, GOCC, दक्षिण कमांड, IMA डेहराडून, लष्करी ऑपरेशन्स डायरेक्टोरेट, लॉजिस्टिक स्टाफ ऑफिसर अशा विविध पदांवरती त्यांनी काम केलं. पदकं आणि सन्मान, सैन्यामध्ये त्यांना अनेक पदकं आणि सन्मान मिळाला. सैन्यामध्ये असताना बिपिन रावत यांना सैन्यामध्ये अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांच्या सेवेमध्ये जनरल रावत यांना परमविशिष्ट सेवा पदक, उत्तम युद्ध सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, युद्ध सेवा पदक, सेना पदकांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. रावत यांनी आपल्या आयुष्यातील 37 वर्ष लष्करासाठी समर्पित केली. CDS जनरल बिपिन रावत यांची अंत्ययात्रा आपण पाहत आहोत. त्यांना अखेरचा सलाम देत आहोत. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी असा अंत झाला. त्यांच्या जाण्यानं देशावरती शोककळा पसरलीय. नवी दिल्ली मधली ही थेट दृश्य आहेत. ब्रार स्क्वेअर येथे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. त्याआधी नवी दिल्ली येथे त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. ब्रार स्क्वेअरच्या दिशेनं ही अंत्ययात्रा निघाली आहे. अंत्ययात्रेसोबत अनेक नागरिक धावतायत. त्यांना अखेरचा सलाम देण्यासाठी नागरिकांची उत्सुकता येथे दिसून येते. साश्रू नयनानं त्यांना अखेरचा निरोप आपण देत आहोत. नवी दिल्लीच्या कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअर
येथे त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. साधारण सायंकाळी 5 ते 5:30च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होतील. आज संपूर्ण देश हा शोकाकुल झालाय. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झालेल्या सर्व अधिकाऱ्यांवरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत. तामिळनाडूच्या कुन्नूर मध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातामध्ये सीडीएस बिपिन रावत यांच्यासह लष्करातील 11 अधिकाऱ्यांचं निधन झालं. बिपिन रावत यांच्यासह त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालंय. त्यांचं पार्थिव हे गुरुवारी रात्री दिल्लीमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह सैन्याच्या तिन्ही दलांच्या प्रमुखांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित केल्या. सीडीएस बिपिन रावत यांची अंत्ययात्रा निघाली आहे. राज स्क्वेअरच्या दिशेनं ही अंत्ययात्रा निघाली आहे. देशातले पहिले असे सीडीएस म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांना अखेरची मानवंदना देत आहोत. त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. ती दृश्य आपण पाहत आहोत. नवी दिल्लीमधली ही दृश्य आहेत. बिपिन रावत त्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. भारताच्या सीमेवरील जबाबदारी त्यांनी सांभाळली. लष्कर प्रमुख होण्यापूर्वी रावत यांनी पाकिस्तान, चीन आणि ईशान्य भारताच्या सीमेवरील जबाबदारी सांभाळली. त्यानंतर सीडीएस पदाचा कार्यभारही त्यांनी सांभाळला. संरक्षण मंत्र्यांचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिलं. लष्कराच्या तिन्ही विभागाच्या कामांमध्ये त्यांनी समन्वय साधला. अतिशय महत्वाचं असं हे पद आहे. महत्वाची अशी ही जबाबदारी. बिपिन रावत यांनी लीलया पेलली. अतिशय दुर्दैवी असा हा अपघात घडला. तामिळनाडूच्या कुन्नूर मध्ये हा अपघात घडला. या दुर्घटनेमध्ये बिपिन रावत यांचं निधन झालं. त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालं. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झालाय. तर अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची प्रकृतीही सध्या गंभीर आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एअरफोर्सच्या हेलिकॉप्टर चालक दलाच्या 4 सैनिकांचाही समावेश होता. ब्रिगेडियर लखबिंदर सिंह लिड्डर यांचाही त्यामध्ये समावेश होता. हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्याचे ते रहिवासी होते. जनरल रावत यांचे ते संरक्षण सल्लागार होते. या हेलिकॉप्टरमध्ये लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग हे सुद्धा होते. राजस्थानच्या अजमेर जिल्ह्याचे ते रहिवासी होते.
जनरल रावत यांचे ते स्टाफ ऑफिसर होते. त्यांचाही दुर्दैवी अंत झालाय. लान्स नायक विवेक कुमार जे पॅरा एक्स स्पेशल फोर्सेसचे येसो होते, हिमाचल प्रदेशच्या कांगडा जिल्ह्याचे रहिवासी होते. नायक गुरुसेवक सिंग पॅरा 9 स्पेशल फोर्स चे नायक गुरुसेवक सिंग यांचेही दुर्दैवी निधन झाले. पंजाबच्या तरन तारण जिल्ह्याचे ते रहिवासी होते. लान्स नायक बी साई तेजा पॅरा 11 स्पेशल फोर्सचे लान्स नायक बी साई तेजा आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्याचे रहिवासी होते. या लष्करी अधिकाऱ्यांचा दुर्दैवी असा मृत्यू झालाय. त्यांना शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. नायक जितेंद्र कुमार पॅरा 3 स्पेशल फोर्सेसचे मध्य प्रदेशच्या सिहोर जिल्ह्यातील धामंदा गावचे रहिवासी. सीडीएस जनरल बिपिन रावत यांची अंत्ययात्रा निघाली आहे. नवी दिल्लीमधली थेट दृश्य आहेत ती आपण पाहत आहोत. ब्रार स्क्वेअर येथे त्यांच्यावरती त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सायंकाळी 5-5:30च्या दरम्यान त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये लष्कर, वायुदल आणि नौदल यांच्या बाईकचा समावेश आहे. यांच्या वाहनांचा समावेशही आहे. तिन्ही सेना दलांकडून बिपिन रावत यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. काही वेळातच त्यांचं पार्थिव ब्रार स्क्वेअर येथे पोहोचेल. तमिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर बुधवारी कोसळलं. या दुर्घटनेमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 11 सैन्य अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. बिपिन रावत हे पत्नीसह वेलिंग्टन येथे एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी जात होते. मात्र खराब हवामानामुळे त्यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरच्या जंगलामध्ये दुर्घटनाग्रस्त झालं. बिपिन रावत आणि इतर अधिकाऱ्यांचं पार्थिव गुरुवारी सायंकाळी दिल्लीला आणण्यात आलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भारताचे संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी श्रद्धांजली अर्पित केली.
रावत यांनी आपल्या आयुष्यातली 37 वर्ष लष्करासाठी समर्पित केली. त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या होत्या. देशाच्या सुरक्षा मंत्र्यांच्या मुख्य सल्लागारांपैकी ते एक होते. बिपिन रावत म्हणायचे की त्यांनी एकट्याने काहीही केलेलं नाही, टीम वर्कमुळेच हे यश मिळालंय. त्यांनी गोरखा बटालियन पासून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी सैन्य दलामध्ये अनेक पदांचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते लष्कर प्रमुख झाले. त्यांची नियुक्ती भारतातील पहिले सीडीएस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या जाण्यानं देशाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्या जाण्यानं कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. बिपिन रावत यांची अंत्ययात्रा आपण पाहत आहोत. नवी दिल्ली येथून त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे, ती पाहत आहोत. अतिशय दुर्दैवी अशा अपघातामध्ये बिपिन रावत यांचं निधन झालंय. त्यासोबत त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचंही निधन झालंय. हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांच्यासोबत आणखी 11 अधिकारी होते, त्यांचंही दुर्दैवी निधन झालंय. त्यांच्या पार्थिवावरती लष्करी इतमामामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. बिपिन रावत यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय भावुक असं ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटलं, जनरल बिपिन रावत हे एक उत्तम सैनिक आणि खरे देशभक्त होते. सैन्य दलाच्या आधुनिकीकरणामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. सामरिक आणि राजकीय मुद्द्यांमध्ये त्यांचा दृष्टिकोन हा अतुलनीय होता. त्यांच्या जाण्यानं आपण दुःखी झालो आहोत. देश त्यांचं योगदान हे कधीही विसरणार नाही, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 31 डिसेंबर 2016 रोजी जनरल बिपिन रावत यांना लष्कराची जबाबदारी देण्यात आली होती. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ते विश्वासू असल्याचं लक्षात आलं होतं. जनरल रावत यांना लष्कर प्रमुख बनवणं ही काही सामान्य प्रक्रिया नव्हती. त्यांच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांची ज्येष्ठता डावलून त्यांना हे पद देण्यात आलं होतं. पारंपरिक प्रक्रियेनं लष्कर प्रमुख पदी नियुक्ती झाली असली तरी वरिष्ठतेनुसार त्यावेळेचे ईस्टर्न कमांडचे प्रमुख जनरल प्रवीण बक्षी आणि दक्षिण कमांडचे प्रमुख पी मोहम्मद अली हारिज यांचा क्रमांक होता. मात्र हे पद बिपिन रावत यांना देण्यात आलं होतं. जनरल रावत यांच्याकडे कट्टरतावादी आणि एलओसी संदर्भातील आव्हानांचा सामना करण्याचा जवळपास 10 वर्षाचा अनुभवही होता.
ईशान्येकडील भारतामध्ये अतिरेक्यांना नियंत्रित करण्यात आणि म्यानमारमध्ये बंडखोरांच्या छावण्या नष्ट करण्यात यांची मोलाची भूमिका मानली जाते. 1986 मध्ये चीनबरोबरचा तणाव वाढला होता. त्यावेळी जनरल रावत सीमेवरती एका बटालियनचे कर्नल कमांडर होते. सीडीएस जनरल बिपिन रावत यांचं पार्थिव काही वेळातच ब्रार स्क्वेअर येथे पोहोचेल. दिल्ली कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअरची दृश्य आपण पाहत आहोत. काही वेळातच त्यांची अंत्ययात्रा ब्रार स्क्वेअर येथे पोहोचेल. कॅन्टोन्मेंट ब्रार स्क्वेअरची ही थेट दृश्य आपण पाहत आहोत. ब्रार स्क्वेअरच्या स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात येतील. जनरल बिपिन रावत यांच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती मोठा प्रभाव होता. त्यामुळेच त्यांना जबाबदारी देताना मोदी यांनी कोण ज्येष्ठ आहे याचा विचार केला नाही.